पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला असून पर्यटकांनी फुलून गेलेलं ठिकाण आता ओसाड झालंय। अनंतनाग जिल्ह्यातील गजबजलेला आणि निसर्गरम्य परिसर पहलगाम आता सुनसान झालाय। काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड अशी ख्याती असलेल्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात 26 जणांची हत्या झाली आणि हा हल्ला झाल्यामुळे इकडे पर्यटक सध्या फिरकतही नाहीयेत। तसंच ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानातून हल्ले होत होते, त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। आता युद्धबंदी झालीये खरी, पण तरीही तिथे भीतीचं वातावरण आहे। खरं तर आता तिथे हंगाम आहे, कारण पर्यटन हंगाम हा एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंत चालतो। पण या वर्षी परिस्थिती आणि तिथलं चित्र पालटलंय आणि मेन हंगामी सीझन मध्ये तिथं पर्यटक येत नाहीयेत, कारण सध्या काश्मीर म्हटलं की प्रत्येकाच्या मनात भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे पर्यटनावरती अवलंबून असलेले जवळपास 5000 घोडेवाले आणि सुमारे 600 वाहन चालक आता उपजीविकेविना दिवस काढतायत। त्यामुळे घोडेवाले कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत आहेत। तर पहलगामची संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावरतीच अवलंबून असल्यामुळे दहशतवाद्यांनी केलेले या हल्ल्यानं अतिशय वाईट परिस्थिती तिथल्या लोकांवरती ओढवल्याचं चित्र दिसतंय।